पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतात, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल आणि त्यांनी जर आणखीन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतात. फक्त राजीनामा एवढाच भाग नाही तर 6 आरोपी करायला पाहिजे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. फक्त राजीनामा तुमचा घेणे हा एवढाच भाग नव्हता. राजीनाम्यापेक्षा सुद्धा तुम्हाला अटक होणे, 6 आरोपी करणे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावर मकोका लागला पाहिजे. कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. अनेकांनी मिळून तो गुन्हा केलेला आहे. तुम्ही त्या गुन्ह्याचा भाग आहात. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करा. चाकणकर यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी. मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा संपदा मुंडे मॅटर नंतरच खरं घ्यायला हवा होता. त्यानंतर वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर घ्यायला हवा होता. पण आपण म्हणतो ना, पापाचा घडा त्यांचा भरत आला होता. आता तो भरला होता. शेवटी मला त्यांना राजीनामा द्यायला निर्देश दिले असं जेव्हा कळलं तेव्हा मला अतिशय बरं वाटलं. अशोक खरातकडे ज्या राजकारण्यांनी हजेरी लावली होती त्यांना सोडणार नाही. ज्या राजकारण्यांनी खरातकडे ओशलो जेल घेतलं त्यांची नावं समोर आली पाहिजेत. अंजली दमानिया यांची मागणी. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना 6 आरोपी करा. रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. चाकणकरांना ताबडतोब अटक करा. पंचनामा होत नाही तोपर्यंत काहीही होणार नसल्याची रुपाली ठोंबरेंची भूमिका. आत्ताच 800 कोटीपर्यंतच्या फायली सापडल्यात. कुठनं आला एवढा पैसा? चिमटे काढून? कुठनं आला पैसा? मूत्र पाजून? कुठनं आला पैसा? तर महिला आयोगाच्या साथीने ही जी कांड केलेत ना, त्यातनं पैसा आला. अशोक खरात यानं रुपाली चाकणकरांच्या मदतीनं 800 कोटी कमावले. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. अनेकांच्या अनामिका कापल्याचेही फोटो असल्याचा आरोप. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करायला हवी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकरांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांची मागणी. राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती. अशोक खरात सोबत असलेल्या फोटोवर मंत्री विखे पाटलांचं स्पष्टीकरण. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते शिर्डीत आले होते. त्यावेळी मी पालकमंत्री होतो. त्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी सोबत गेलो. विखे पाटलांची माहिती. माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी शिर्डीमध्ये आले. शिर्डीत आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री आहे, मतदारसंघाचा आमदार आहे, स्वागत केले. आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचं त्या मंदिरामध्ये. खरात दीपक केसरकर साहेब होते. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही भोंदूगिरीचे प्रकार सुरू. संजय राऊतांचा गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीस आधुनिक विचारांचे मुख्यमंत्री. आम्ही भोंदूगिरीला खतपाणी घालत नाही. संजय राऊतांनी केलं स्पष्ट. हिंदू बाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. खरं म्हणजे आता अनेक जण सांगत आहेत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या भोंदूगिरी विरुद्ध. हे आम्हाला आधीच माहीत होतं. अरे तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाहीत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंदूबाबाकडे जाणाऱ्या त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा. संजय राऊत यांची मागणी. एकनाथ शिंदेंचा अंधश्रद्धेवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. भोंदूगिरीनं सरकार पडत नाही, जनतेच्या आशीर्वादानं सरकार टिकतं. संजय राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. फडणवीसांचं सरकार जनतेचं, विधींनी काहीही होणार नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. अशा पद्धतीच्या विधी करून कुठलंही सरकार पाडता येत नाही. देवाभाऊंचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. जनतेच्या आशीर्वादामुळं देवाभाऊंचं सरकार आलेलं आहे. अशा पद्धतीच्या भोंदू बाबाच्या कुठल्या तरी भोंदूगिरीमुळं असलं सरकार पडत नाही. भोंदू बाबावर कारवाई करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाची खरी भूमिका दाखवली. संजय राऊतांच्या आरोपांना भाजपच्या नवनाथ बन यांचं उत्तर. हिंदुत्व सोडणाऱ्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नसल्याचीही टीका. हिंदुत्ववादाच्या नावावर कोण बाजार मांडतंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तुमचं हिंदुत्व किती बेगडी आहे, तुम्ही हिंदुत्व सोडून कुठल्या धर्माचा स्वीकार केलाय हे महाराष्ट्रानं ओळखलंय आणि त्याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. अशोक खरातवर उद्धव ठाकरे सरकारची मेहरबानी. खरातच्या मिरगावमधल्या श्री शिवनिका संस्थांसाठी दिलं दारणा धरणाचं पाणी. 31 जुलै 2020 रोजी काढण्यात आला होता शासन निर्णय. शासन निर्णयानुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी होतं आरक्षित. शिवनिका संस्थांना दिलेलं पाण्याचं आरक्षण रद्द करण्याच्या सूचना JR का काढण्यात आला, त्यावेळी नोटिंग फाईलवर कुणाच्या सह्या आहेत याची चौकशी केली जाईल. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची माहिती. ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल. नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही. त्यामुळे याची माहिती घेतो की तो JR का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचा, आम्ही ते सगळे बघू शकत नाही. पण निश्चितपणे ते आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची SIT चौकशी. केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात. लोंढे आणि खरात यांचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय. अशोक खरात प्रकरणी पीडित महिलेनं वर्षभरापूर्वी तक्रार केली होती. मात्र सरकारमधील अनेक नेते या भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते, म्हणून प्रकरण निवडणुका झाल्यानंतर बाहेर आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांचा दावा. पुण्यात रुपाली चाकणकरांच्या विरोधात महिला काँग्रेस आघाडीचं आंदोलन. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी चाकणकरांची बाजू घेतली असताना महिला आघाडीचं आंदोलन, तर अरविंद शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ड्राम्यात नाट्यमय वळण. आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवलं, जाणीवपूर्वक अटकेची कारवाई केली. राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांचा आरोप. मुंबई महापालिकेची 150 कोटी रुपयांची निविदा रद्द. रस्ते मार्किंग संदर्भातील निविदा भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मागे. साटम यांनी उपस्थित केला होता संभाव्य घोटाळ्याचा मुद्दा. सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेचं 20 जूनला मुंबईत लग्न. नागपूरच्या सारंग लखानीसोबत मुंबईत विवाह सोहळा पार पडणार, तर दिल्लीमध्ये देखील रेवती सारंग यांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडणार असल्याची माहिती. मुंबईत पुन्हा मराठीचा मुद्दा पेटला. मुंबई विमानतळावर स्टाफ आणि प्रवाशांमध्ये वाद. विमानतळावरील स्टाफकडून प्रवाशाला हिंदीत बोलण्यास सांगितल्याचा दावा. पालकमंत्री विखे पाटलांनी घेतली ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची भेट. पीडित मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार. पीडित मुलीच्या नातेवाईकांशी विखे पाटलांची चर्चा. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये मुलीवर ऍसिड हल्ला झाला होता. कोल्हापुरात पार्किंगच्या वादातून वाहनांची तोडफोड. राजारामपुरी परिसरातील घटना. घरासमोर लावलेली गाडी काढायला लावल्यानं तरुणांनी केली गाडीची तोडफोड. भिवंडी वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे ऑक्सिजननं भरलेल्या ट्रकचा अपघात. काँक्रिटीकरण कामामुळे अनेक ठिकाणी खोदकाम. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी. यवतमाळच्या आर्णीमध्ये रिमोटद्वारे वजन काट्यात फसवणूक करणारी टोळी अटकेत. 3 लाखांसह साहित्य जप्त. 13 जणांना केली अटक.
हनी ट्रॅपच्या माध्यमातून खंडणी वसूल प्रकरणी वसमत पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल. वसमत शहरात हनी ट्रॅपचे प्रकार वाढले. मैत्रीच्या नावाखाली जाळ्यात ओढत अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. पुढील 2 दिवस मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्ष बागात जमीनदोस्त. मंत्री आशिष शेलार यांनी केली नुकसानीची पाहणी, तर शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर. आता निसर्गाच्या या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल. शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरी सुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदारांचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी, अशीच भूमिका आमची राहील. सांगली जिल्ह्यातही अवकाळीचा फटका. गारपिटीनं द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट. 90 गावातील तब्बल 3710 शेतकऱ्यांना फटका. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील एकूण 156 गावे बाधित झाली असून सुमारे 11,000 शेतकऱ्यांना फटका. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा आदेश. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका. फळबागांना गारपिटीचा तडाखा. 12 जनावरांचाही मृत्यू, तर प्राथमिक अहवालात 102 गावातील 3,370 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. नाशिकच्या मालेगावात गारपीट आणि वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान. मंत्री दादा भुसेंकडून सवंद गाव आणि रावळगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, तर अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं ज्वारीचं पीक जमीनदोस्त. काढणीला आलेली ज्वारीची पिकं मातीमोल. काढणीचाही खर्च निघेना, शेतकरी आर्थिक विवंचनेत. आता आमचे कालच्या अवकाळी पावसानं गारपीट झाल्यामुळं ही नुकसान झालेले ज्वारीचं, तर त्या नुकसानीला येऊन शासनाने स्पॉटला येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ मदत आम्हाला द्यावी. ओंकार हत्ती पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील सासोली गावात. तिलारी खोऱ्यातला ओंकार हत्ती कळपापासून दूर. गोव्याच्या दिशेने कूच करणार की बांधा परिसरात जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष. काजू हंगामात ओंकार हत्तीची भ्रमंती सुरू झाल्यानं भीतीचं वातावरण. गोदावरी नदीत हजारो मृत माशांचा खच. पाण्यातील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. शहरातून वाहून जाणारं ड्रेनेजचं 17 नाले थेट नदीत मिसळत असल्यानं नदीत दूषित पाणी. हिंगोलीत वाढत्या तापमानामुळे औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडण्याचं काम सुरू. वाढत्या उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणी स्रोत आटल्यानं पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावची प्रसिद्ध श्री सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात. रथयात्रेची परंपरा 200 वर्षापूर्वीची. सांगलीतील हजारो भाविक नवस घेऊन होतात यात्रेत सहभागी. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरीतल्या बगाड सोहळा उत्साहात संपन्न. श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बगाड सोहळ्याला 200 वर्षांची परंपरा. भाविकांकडून गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत साजरा केला जातो सोहळा. कोल्हापुरातील विश्व पंढरी या ठिकाणी कुंकुमार्चन महायज्ञ. त्रिपुरा सुंदरी ललित मातेचे उपासक स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली महायज्ञ. कुंकुमार्चन सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषा करून महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी. 150 वर्ष जुन्या मारुती मंदिर परिसरात खोदकामात सापडली प्राचीन गणेश मूर्ती. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील खोल गल्ली येथील घटना. घटनेनंतर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. मूर्तीची ठेवण पाहता पुरातन असल्याचा प्राथमिक अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.